MST-CET 2025-26 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी PCB ग्रुपसाठी फॉर्म फिलअप केलेले असेल तर ते विद्यार्थी त्यांचं जे स्कोर कार्ड असणार आहे म्हणजे रिझल्ट असणार आहे ते कसे चेक करणार संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना CET सेलच्या साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर विद्यार्थ्यांना लॉग इन करून घ्यायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर ईमेल ID जो फॉर्ममध्ये तुम्ही यूज केलेला आहे, त्यानंतर फॉर्म फिल करताना जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करा म्हणजे आपण आपल्या प्रोफाइलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाइलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये बघू शकता की एक ऑप्शन दिला आहे ते म्हणजे स्कोर कार्डचं। तर स्कोर कार्डमध्ये तुमचे जे रिझल्ट असणार आहे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या अगोदर PCM ग्रुपचा रिझल्टसुद्धा इथेच उपलब्ध करून दिलेला होता। तर गेट स्कोर कार्डला क्लिक करा। गेट स्कोर कार्डला क्लिक केल्यानंतर बघू शकता ज्या विद्यार्थ्यांनी PCB ग्रुप फिल केलेला असेल त्यांचेसुद्धा ऑप्शन आहे आणि PCM ग्रुपवाल्यांचेसुद्धा ऑप्शन आहे। PCM ग्रुपचा रिझल्ट आज उपलब्ध झालेला आहे म्हणून त्यांचे जे स्कोर कार्डचं ऑप्शन आहे हे सुद्धा लाईव्ह करून दिलेलं आहे आणि PCB ग्रुपचं ऑप्शन आज रात्री 12 नंतर तुम्हाला लाईव्ह करून देण्यात येणार आहे। तरी तुम्ही तुमचा रिझल्ट आज रात्री 12 वाजता नंतर कधीही चेक करू शकता। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करू शकणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी PCB ग्रुपसाठी फॉर्म फिलअप केलेले असेल ते विद्यार्थी आज रात्री 12 वाजता त्यांचा रिझल्ट चेक करू शकणार आहे। रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्याचप्रमाणे ॲडमिशन प्रोसेसबद्दल सुद्धा संपूर्ण ज्या अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर गेट स्कोर कार्डला क्लिक केल्यानंतर तुमचे स्कोर कार्ड तुमच्या समोर ओपन होणार। तर या प्रकारे तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करू शकता। तर अशाच पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।